रक्षाबंधनसाठी यावेळी बाजारातून मिठाई आणायची गरजच नाही. फक्त सुजी आणि बेसनपासून बनवा अशी मस्त दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी. एकदा ही बर्फी खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवचाल. खायला तर खूप स्वादिष्ट लागते आणि करायला पण साधी सोपी रेसिपी आहे. अगदी 20 मिनिटात तयार होणारी ही मिठाई आहे. चला तर बनवूया. त्याच्यासाठी ना 1 वाटी बेसन घ्यायचं आहे, 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये ना तूप टाकून घ्यायचं आहे. तूप तापल्यानंतर ना ह्याच्यामध्ये रवा मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत. रवा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून ना ह्याला पण भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये ना तुम्ही ना काजू बदामाची पेस्ट म्हणजे पावडर झालेली ते टाकून घ्यायची आहे. याला पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नंतर याच्यामध्ये ना 1 ताराची चासणी टाकून घ्यायची आहे साखरेची. आणि दाणेदार होण्यासाठी याच्यामध्ये 2-3 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे. हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हे ना अशा प्रकारे झाल्यानंतर घट्टसर होतं. नंतर याला आपण ना ग्रीस केलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चमच्याच्या साहाय्याने ना याला पसरवून घेऊया. त्याच्यानंतर काजू बदाम किंवा पिस्त्याची ना असे टाकून घेऊया त्याच्यावरती आणि याला ना कट करून घेऊयात हलकं हलकं आणि थंड व्हायला ठेवूयात. थंड झाल्यानंतर मस्त असं ना बरोबर वडीसारखं हे मिठाई निघते आणि खायला तर एवढी चविष्ट आहे, खूप भारी लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग ओके बाय.